IVF मध्ये एक साधारणतः स्त्री बीजांचा आणि पुरुष बीजांचा काय क्रायटेरिया असावा? म्हणजे आपल्याकडे या लेवल्स आहेत, सो यामध्ये आपण IVF करायला हवं किंवा यामध्ये आपण ते करायला नको. हे तुम्ही कसं बघणार? IVF कुणामध्ये करावं हा फार मोठा क्रुशियल प्रश्न आहे. IVF कुणात करू नये हाही फार मोठा क्रुशियल प्रश्न आहे. IVF कुणात करावं? आता जर बीजच तयार होत नसतील, पुरुष बीजांची संख्या खूप कमी आहे. म्हणजे आम्ही जेव्हा सिमेन अनालिसिस करतो, शक्यतो ते कम्प्युटराइज अनालिसिस करावं, सब्जेक्टिव्ह अनालिसिस करू नये. सब्जेक्टिव्ह अनालिसिस म्हणजे आम्ही जर एकच सिमेन 10 एम्ब्रिओलॉजिस्टला तपासायला दिलं तर त्याचे 10 वेगवेगळे रिपोर्ट येतात. सो आजकाल आम्ही म्हणतो की तुम्ही सब्जेक्टिव्ह अनालिसिस करू नका, तुम्ही कम्प्युटराइज अनालिसिस करा. कम्प्युटराइज अनालिसिसमध्ये रिझल्ट चुकण्याची शक्यता कमी असते आणि त्याच्यामध्ये जर स्पर्म काउंट खूपच कमी असेल, 5 मिलियनपेक्षा खाली काउंट असेल, तर ते IUI साठी पण ते सिमेन उपयुक्त नसतं. अजून त्याच्यामध्ये जर त्या स्पर्म्सची जर मोटिलिटी ज्याला म्हणतो, आता स्पर्म्सला गर्भाशयाच्या तोंडापासून स्त्रीबीजापर्यंत म्हणजे 15 सेंटीमीटरचं अंतर पार करायचं आहे. त्याचा आकार इतका लहान आहे की ते त्याच्यासाठी मॅरेथॉन रन पळायला इतकं आहे. पण त्याला त्या एक स्पर्मला टेल असते, त्या टेलच्या मदतीने ते स्विम करत करत तिथपर्यंत पोहोचतात. पण काही आजारांमध्ये, काही कारणांमुळे स्पर्म्सची ही व्हिगर जी आहे ती कमी होते. त्याला ती जी टेल आहे त्याच्या मुवमेंट्स इतक्या स्ट्रॉंग नसतात की स्पर्म पुढे सरकू शकतील. त्याला आम्ही अस्थॅनोस्पर्मिया म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये त्याला पुढे हालचाल करता येत नाही, फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी स्पर्म्सला नसते. अशा केसमध्ये ही आम्ही सुरुवातीला IUI ट्राय करू शकतो. IUI नंतर बऱ्याच वेळेला स्पर्म मोटिलिटी वाढते, पण जर IUI ट्राय करूनही जर स्पर्म मोटिलिटी नसेल तर मग मात्र आम्हाला IVFला जायला लागतं. आणि तिसरं स्पर्मचा एक खराब प्रकार आहे की ज्याच्यामध्ये मॉर्फोलॉजी खूप खराब झालेली असते. मॉर्फोलॉजी म्हणजे आकार. स्पर्मचा एक ठरलेला आकार असतो, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे दोष असू शकतात. म्हणजे 2 डोके असलेले स्पर्म, 2 टेल असलेले स्पर्म, किंवा जो स्पर्मची मधली बॉडी असते ती अशी जाड झालेली, डब्बू झालेली असते, त्याला मिडपीस डिफेक्ट म्हणतो आम्ही. आणि हे सगळे स्पर्म थोडे जेनेटिकली डॅमेज झालेले असतात. आता तुम्ही म्हणाल एक स्पर्म आणि एक एग मिळून गर्भ तयार होतो, मग एक जरी पोचला तरी होईल की? पण तसं नसतं. स्त्रीबीजाभोवती खूप साऱ्या पेशींच्या कव्हरिंग्ज असतात आणि स्पर्म सुरुवातीला जे जातात तिथे ते त्यांच्या समोरच्या भागामध्ये ॲक्रोझोमल कॅप असते, तिथून ते काही एन्झाईम्स रिलीज करतात आणि हा भाग डायजेस्ट केला जातो आणि तो भाग डायजेस्ट करून 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 मग शेवटी स्पर्म्सची जी ह्याची एगची जी भिंत आहे तिथपर्यंत पोहोचतात आणि मग शेवटचा स्पर्म त्याला फर्टिलाइज करतो किंवा नंतर येणाऱ्या लॉटमधला. सो बेसिकली एक स्पर्म आणि एक एग मिळून गर्भ तयार होत असला तरी एक स्पर्म ह्याच्यापर्यंत एकपर्यंत पोहोचला तर प्रेग्नन्सी राहत नाही. आपल्याला तिथे काही लाख स्पर्म तिथे पोचवावे लागतात. त्याच्यासाठी त्या मॅरेथॉन रनमध्ये लाख लोकांनी जर जिंकावं अशी जर अपेक्षा असेल तर कोट्यावधीने पळायला पाहिजे. सो स्पर्म काउंट जो आहे तो महत्त्वाचा आहे. स्पर्म्सची पुढे सरकण्याची क्षमता म्हणजे मोटिलिटी महत्त्वाची आहे. आणि म्हणजे मोटिलिटी 100 स्पर्म जर असतील तर त्यात आम्ही म्हणतो की किमान 40 स्पर्म मोटाईल पाहिजेत आणि त्यातले किमान 32 स्पर्म फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी, म्हणजे ते त्याच्या टेलमध्ये इतकी व्हिगर पाहिजे की ते स्वतःला पुढे ढकलू शकले पाहिजेत, हे झालं पाहिजे. तेव्हा त्याला आम्ही नॉर्मल रिपोर्ट म्हणतो. काउंटमध्ये 15 मिलियन म्हणजे साधारण 1.5 ml पेक्षा जास्त सिमेन एका इजॅक्युलेशनमध्ये येतं. त्याच्यामध्ये एका ml मध्ये किमान 15 मिलियन स्पर्म्स हवेत, त्यातले 40% मोटाईल हवेत. आणि मॉर्फॉलॉजी म्हणजे किमान त्यातले 4 ते 5% स्पर्म हे ॲटलिस्ट 4 ते 5% मॉर्फॉलॉजिकली नॉर्मल हवेत, ज्याच्यामध्ये कुठलाही डिफेक्ट नको आहे. हे झालं सिमेनच्या बाबतीतलं. एग्सच्या बाबतीमध्ये आता एग्सची ॲनालिसिस आपण असं बाहेरून नाही करू शकत.
एक बाहेर काढलं आणि ते मायक्रोस्कोप खाली पाहिलं तर आपण ते समजू शकतो. पण साधारणतः AMH लेवल, पेशंटचं एज, पेशंटला जर डायबिटीस असेल तर याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की एक क्वालिटी काय असेल. AMH ही एक अँटीम्युलेरियन हॉर्मोन नावाचं एक हॉर्मोन आहे. आता अँटीम्युलेरियन हॉर्मोन काय रिफ्लेक्ट करतं हे नीट लक्षात घ्या. प्रत्येक स्त्रीला आपल्या म्हणजे जन्मापासूनच ॲक्च्युली काही एक ठराविक स्त्रीबीजांचा साठा मिळालेला असतो. निसर्ग देतो तो साठा. आता तेच त्यापैकी काही स्त्रीबीज दर महिन्याला पाळी एकदा सुरू झाली की वापरले जातात आणि ते स्त्रीबीज हळूहळू एक्झॉस्ट होत जातात. आणि जर आता तुम्हाला एक टोकरीभर बोरं खायला दिली आणि तुम्ही ती बोरं खायला सुरुवात केली आणि एक तासाभराने येऊन पाहिलं तर खाली राहिलेली बोरं जी असणार ती किडकी मिडकीच असणार आहेत. चांगली बोरं आधी तुम्ही खाऊन घेणार. तसंच निसर्गही करतो की यंग एजमध्ये आधी सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे जे एग्ज आहेत ते आधी वापरले जातात आणि हळूहळू काय होतं की त्या एग्सची संख्या कमी होत जाते आणि राहिलेले जे असतात तो फक्त गाळ शिल्लक राहिलेला असतो. खराब एग्स शिल्लक राहिलेले असतात ज्याच्यामधून गर्भ तयार होणं किंवा ते गर्भ रूट करणं हे थोडंसं डिफिकल्ट होत जातं. AMH काय रिफ्लेक्ट करतो तर कुठल्याही क्षणी त्या स्त्रीच्या मध्ये जे स्त्रीबीज शिल्लक आहेत ते काय प्रमाणात आहेत हे रिफ्लेक्ट करतो. अर्थात AMH कमी झालं तर त्यांची संख्या कमी झालेली आहे आणि जी राहिलेली आहे तेही आपले खराबच असणार आहेत. मग म्हणजे सगळे खराब नसतात पण त्यांची क्वालिटी कमी असणार आहे किंवा त्यांची संख्या आणि क्वालिटी दोन्ही कमी झालेली असणार आहे. तर अँटीम्युलेरियन हॉर्मोनचा रोल असा आहे की आपल्याला अंदाज येतो की स्त्रीमध्ये किती स्त्रीबीज शिल्लक आहेत आणि त्याची साधारण क्वालिटी काय असेल आणि ह्याची आपल्याला एक आधी माहिती घ्यायला लागते. कधी कधी आम्हाला असं पाहायला मिळतं की खूप यंग एजमध्ये आजकाल तुमचं AMH लेवल एकदम खाली गेलेले आहेत. 1.5 ते 4.5 ही नॉर्मल रेंज असते AMH. आणि आता खूप यंग मुली 28, 29, 30 वर्षाच्या येत आहेत. आपला ॲक्च्युली मिनोपॉजचा काळ तर 48 वर्ष आहे ±4 वर्ष आणि तोपर्यंत एक टिकले पाहिजेत कारण एक सगळे एक्झॉस्ट झाले की मिनोपॉज येतो. पण आता 28 आणि 30व्या वर्षीच आम्हाला AMH 0.5, 0.7 असे मिळायला लागलेले आहेत. तर अशा वेळेला आम्हाला अंदाज येतो की अरे ह्याचे एग संपत चाललेले आहेत. सो इथे आपल्याला फार खेळत बसायला स्कोप नाही आहे. इथे आपल्याला पटकन टेक्नॉलॉजीची हेल्प घेऊन एक लेकरू तरी तिच्या पदरात द्यायला पाहिजे. अशा वेळेला IVF करणं जस्टिफाईड आहे. नाहीतर मग काय होतं की तुम्ही जर खेळत बसलात पहिल्या सुरुवातीच्या उपचारांनी तर एक पॉईंट असा येतो आणि ते किती फास्ट रॅपिडली डिप्लीट होते आपल्याला माहीत नाही आहे. सो एक पॉईंट असा येतो की ते एग अगदी संपूनच जातं. ते प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर होतं, प्रीमॅच्युअर मिनोपॉज येतो. सो त्याच्या आधी आपल्याला प्रेग्नन्सी देणं अपेक्षित असतं. म्हणून आपल्याला AMH लेवल पाहायला लागते. सो स्त्रीबीज पुरुषबीज दोघांचं झालं. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आम्हाला Instagram व Facebookवर देखील फॉलो करा. डॉक्टर गावडे सरांच्या अपॉइंटमेंटसाठी उपयुक्त माहिती ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.